मित्रांनो, जुनको फुरुटा प्रकरण हे इतिहासातील सर्वात धक्कादायक आणि क्रूर गुन्ह्यांपैकी एक मानले जाते. जगातील सर्वात भीषण अत्याचार प्रकरणांमध्ये याची गणना केली जाते. जपानमध्ये घडलेल्या या घटनेत जुनको फुरुटा नावाच्या तरुणीवर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आले की त्याची कल्पना करणेही कठीण आहे. याकुझा गँगशी संबंधित हिरोशी मियानो याची चौकशी करत असताना पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याला सांगितले की त्यांना सर्व माहिती आहे. हे ऐकताच हिरोशी गोंधळला आणि त्याने संपूर्ण घटना सांगण्यास सुरुवात केली. आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना मृतदेहाचा ठाव ठिकाणा समजला. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून पुरावे जप्त केले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमार्टममध्ये मृत्यूपूर्वी तिच्यावर अत्यंत अमानुष अत्याचार झाल्याचे समोर आले. डॉक्टरांच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. तिची ओळख पटवणेही अत्यंत कठीण झाले होते. शेवटी तिची ओळख फिंगरप्रिंटच्या आधारे पटवण्यात आली. हे ऐकून इतके विचित्र वाटत असेल तर प्रत्यक्षात तिने काय काय सहन केले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. आता नेमके काय घडले ते जाणून घेऊया. जुनको फुरुटा ही 17 वर्षाची मुलगी टोकियोजवळील मिनाटो सिटीमध्ये आपल्या आई-वडील आणि धाकट्या भावासोबत राहत होती. ती याशिओ मिनामी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ट्रिपसाठी पैसे साठवण्यासाठी ती प्लास्टिक मोल्डिंग फॅक्टरीमध्ये पार्ट टाईम नोकरी करत होती. ती दिसायला सुंदर आणि अभ्यासातही हुशार होती. त्यामुळे अनेक मुलांना ती आवडत असे. त्याच परिसरात 4 तरुण होते जे शिक्षणापेक्षा दादागिरीसाठी जास्त ओळखले जात होते. त्यांचे याकुझा गँगशी संबंध असल्यामुळे अनेक लोक त्यांना घाबरत असत. हिरोशी मियानो वय 18 वर्षे, जो ओगुरा वय 17 वर्षे, शिंजी मिनाटो वय 16 वर्षे, यासुशी वतानाबे वय 17 वर्षे अशी त्या 4 मुलांची नावं होती. यापैकी हिरोशी मियानोने जुनकोला प्रपोज केले होते, मात्र तिने त्याचा प्रस्ताव नाकारला होता आणि याचाच राग त्याच्या मनात होता. सामान्य कुटुंबात जन्मलेली जुनको आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न पाहत होती. शाळेनंतर ती नोकरीला जात असे आणि त्यामुळे घरी परतण्यास तिला उशीर होत असे. मात्र एक रात्र तिच्या आयुष्यातली काळ रात्र ठरली. दिवस होता 25 नोव्हेंबर 1988. हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस ठरला. त्या रात्री कामावरून परतत असताना ती सायकलवरून एकटीच घरी जात होती. हिरोशीच्या सांगण्यावरून शिंजीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यावर तिच्या सायकलला धक्का देण्यात आला आणि त्याच वेळी हिरोशी तिथे आला आणि मदतीचे नाटक केले. मदतीच्या बहाण्याने तो तिला तिच्या घरी न नेता दुसरीकडे घेऊन गेला. तिथे तिला धमकी देण्यात आली की पळून जाण्याचा जर प्रयत्न केलास तर तिच्या कुटुंबाला इजा पोचवली जाईल. याकुझा गँगशी त्याचे संबंध असल्यामुळे ती घाबरली आणि त्यानंतर तिला आरोपींपैकी एका व्यक्तीच्या घरी नेण्यात आले. 25 नोव्हेंबर 1988 ते 4 जानेवारी 1989, एकूण 44 दिवस. या काळात तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आले. तिच्या कुटुंबाने तिचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले. अखेर पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली. मात्र आरोपींनी तिला धमकावून तिच्या घरच्यांना फोन करण्यास भाग पाडले. त्या फोनमध्ये तिने आपण स्वतःहून घर सोडले असल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांचा तपास देखील मंदावला. दिवसेंदिवस तिच्यावर होणारे अत्याचार अधिक क्रूर होत गेले. तिला उपाशी ठेवण्यात आले, मारहाण करण्यात आली आणि सतत छळ करण्यात आला. पळून जाण्याचाही प्रयत्न केला तिने, पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर तिच्यावर आणखी कठोर अत्याचार करण्यात आले. तिची शारीरिक अवस्था दिवसेंदिवस खालावत गेली. ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर दिवस रात्र वारंवार अत्याचार करण्यात आले. काही दिवसांमध्ये तिच्यावर 12 वेगवेगळ्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचेही सांगितले जाते. बहुतेक वेळा तिला विवस्त्र अवस्थेत राहण्यास भाग पाडले जात असे. हल्लेखोरांच्या मनोरंजनासाठी
तिला त्यांच्यासमोर स्वतःचेही शोषण करण्यास भाग पाडले जात असे. तिला दररोज शारीरिक मारहाण करण्यात येत होती. गोल्फ क्लब, लोखंडी रॉड, बांबूच्या काठ्या तसेच इतर विविध वस्तूंनी हल्ले करण्यात आले. तिच्या संपूर्ण शरीरावर डंबेल टाकण्यात आले. तिचे डोके जमिनीवर आदळण्यात आले. काचेच्या बाटल्या, लोखंडी सळ्या, कात्री, भाजण्याच्या सुया आणि इतर अनेक वस्तूंचा वापर करून अत्याचार करण्यात आला. तिला अत्यंत कमी प्रमाणात अन्न व पाणी दिले जात होते. अशाने तिच्या शरीराची शक्ती संपत चालली होती. दिवस होता 4 जानेवारी 1989. जुगारात पैसे गमावल्याच्या रागातून हिरोशी मियानोने तिच्यावर पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत अखेर जुनको मृत्यू झाला. ती अवघ्या 17 वर्षाची होती. यानंतर आरोपींनी पुरावे लपवण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर पोलीस तपासात संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. हिरोशी मियानो 20 वर्षे, जो ओगुरा 10 वर्षे, शिंजी मिनाटो 9 वर्षे, यासुशी वतानाबो 7 वर्षे आणि हिरोशी मियानोला $8,00,000 देखील शिक्षा म्हणून भरण्यास सांगितले. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली नाही. यामुळे संपूर्ण जपानमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांना वाटत होते की इतक्या भीषण गुन्ह्यासाठी ही शिक्षा अपुरी होती. जुनको फुरुटा ही क्रूरतेची बळी ठरली. आजही हे प्रकरण जगातील सर्वात भयानक ट्रू क्राईम प्रकरणांपैकी एक मानले जाते.